मित्रांनो, तुम्ही मान्य करा नाहीतर नाही करा, परंतु पैसा हा अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाच्या दृष्टीतून पैसा इतका महत्त्वाचा झाला आहे की माणूस त्या पैशासाठी काहीही करू शकतो. काहीही. बदलत्या काळाबरोबर माणूस त्याचे मानवी मूल्य विसरत चाललेला आहे आणि ज्यावेळेस मग माणूस माणसासारखं वागायचं विसरून जातो त्यावेळेस घडतो गुन्हा. आज आपण अशाच एका गुन्ह्याविषयी बोलणार आहोत. ठिकाण आहे आपल्या देशाची राजधानी दिल्ली आणि दिल्लीमधील मयूर विहार. मयूर विहारमधील एक महिला देवव्रती पौल ही पोलिसांना फोन करते आणि तुम्ही अर्जंट या ठिकाणी या, इथं इमर्जन्सी आहे असे पोलिसांना ते सांगते. ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणची परिस्थिती पाहतात. एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते, आजूबाजूला लोक जमा झालेले असतात आणि मग या ठिकाणी पोलीस त्यांची चौकशी चालू करतात. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला कोण आहे आणि नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हेच आपण आजच्या सत्य घटनेमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. दिल्लीमधील मयूर विहार या ठिकाणी एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. आजूबाजूला लोक जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. पोलीस ज्यावेळेस या प्रकरणाची चौकशी चालू करतात त्यावेळेस पोलीस आसपासच्या लोकांकडून थोडी माहिती घेतात. तर त्यावेळेस समजतं की ही जी महिला आहे मृत्युमुखी पडलेली, तिचं नाव आहे डॉक्टर देवस्मिती पॉल. 2016 मध्ये जमाया इस्लामिक युनिव्हर्सिटीमधून या महिलेने PhD केलेली होती. 2017 मध्ये देवाशंकर नावाच्या व्यक्तीशी या महिलेचं लग्न झालं होतं आणि दिल्लीमधल्या शिवाजी कॉलेजमध्ये ही महिला प्रोफेसर म्हणून काम करत होती, एक शिक्षिका म्हणून काम करत होती आणि ती इंग्लिश विषय शिकवत होती. एकंदरीत या सगळ्या प्रकारावरून आपल्याला दिसतंय की हे कुटुंब सुशिक्षित असं कुटुंब होतं. ही जी शिक्षक महिला होती, या शिक्षक महिलेच्या बाबतीत नेमकं असं काय घडलंय की तिला तिचा जीव गमवावा लागला. या प्रकरणाचा शोध घेण्यास पोलीस सुरुवात करतात. पोलीस मग आसपासच्या परिसरातले जेवढे CCTV कॅमेरे आहेत ते CCTV कॅमेरे चेक करतात. जवळजवळ 200 CCTV कॅमेरे चेक केल्याच्या नंतर 4 व्यक्ती पोलिसांना संशयित वाटतात. त्यांचं वागणं जरा वेगळ्या प्रकारचं वाटतं आणि मग पोलीस त्या 4 व्यक्तींची चौकशी चालू करतात. ते 4 व्यक्ती नेमके कुठले आहेत, काय आहेत, हे 4 व्यक्ती नेमके आले कुठून. हे संशयित जे 4 व्यक्ती असतात या 4 व्यक्तीमध्ये रामप्रसाद दास, बानुश्री दास, त्यांचा एक लहान मुलगा आणि एक ड्रायव्हर असे हे 4 संशयित असतात. पोलीस त्या ड्रायव्हरची चौकशी करतो. तो ड्रायव्हर सांगतो की मी एक भाडं घेऊन आलो होतो. तारीख होती 3 जून आणि 3 जूनच्या वेळेस ज्यावेळेस मी भाडं घेऊन आलो त्यावेळेस मी ही महिला हा पुरुष या दोघांना या बंगल्याच्या समोर सोडलं आणि मी रेल्वे स्टेशनपाशी या दोघांची वाट पाहत राहिलो. कारण ह्या दोघांनी मला सांगितलं होतं की आमचं फक्त अर्ध्या तासाचं काम आहे आणि ते काम झाल्याच्या नंतर आम्ही तुझ्याकडे येऊत आणि तुझ्या गाडीमधून आम्हाला घेऊन जा. तो ड्रायव्हर जो असतो हा ड्रायव्हर दिल्लीमधलाच असतो, परंतु तो जो पुरुष आहे रामप्रसाद दास आणि महिला बानुश्री दास हे असतात पश्चिम बंगालचे. पोलीस पश्चिम बंगालला जातात, या दोघांना पकडतात आणि त्यांच्याकडे चौकशी करतात. त्यावेळेस ते सुरुवातीला काही कबूल करत नाहीत, कारण कोणताही गुन्हेगार हा लगेच गुन्हा कबूल करत नाही. ज्यावेळेस पोलीस त्यांचा पोलिसी खाक्या दाखवतात त्यावेळेस मात्र मग हे दोघे त्यांचा गुन्हा कबूल करतात आणि ते सांगतात ही जी महिला प्रोफेसर आहे देवस्मिता पौल ही पश्चिम बंगालची आहे, आमच्या गावातील आहे आणि तिला वारस हक्कानं तिच्या आजोबांची जमीन भेटलेली आहे, संपत्ती भेटलेली आहे आणि आम्ही अनेक वर्षापासून ती जमीन करत होतो, ते जमीन पिकवत होतो, ते शेतामध्ये राहत होतो, आमचं तिथं घर होतं. परंतु ही जमीन ज्यावेळेस या महिला प्रोफेसरच्या नावावर झाली त्यावेळेस मात्र मग तिनं आम्हाला नोटीस पाठवली की तुम्ही हे घर खाली करा आणि त्यामुळे आम्ही रागावलो आणि आमच्या रस्त्यामधला काटा काढून टाकण्यासाठी आणि ही संपत्ती मिळवण्यासाठी मग आम्ही दिल्लीला आलो. स्टेशनवरून एक गाडी भाड्याने केली, घरात गेलो, त्या महिलेचा आम्ही खून केला आणि तिथून आम्ही पुन्हा पश्चिम बंगालला निघून आलो. आम्हाला असं वाटलं की या प्रकरणातनं पोलिसांना काहीच कळणार नाही, कारण एका राज्यातून जवळजवळ 1400 किलोमीटर दूर आम्ही गेलेलो होतो आणि आमचा हा खोटा विश्वास होता की आम्ही कधीच सापडणार नाहीत. परंतु शेवटी पोलिसांनी या दोघांना या प्रकरणात पकडलेलं आहे, या दोघांनी गुन्हा कबूल केलेला आहे. मित्रांनो, आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी आपल्याला दाखवून देते की संपत्ती माणसाला काहीही करायला लावते. माणूसही शेवटी प्राणीच आहे आणि या प्राण्याला पैशाची भूक लागली. त्याला इतकी पैशाची भूक लागली की तो माणूस पण विसरत चाललाय, नाती विसरत चाललाय आणि माणूस नेमकं काय करत चाललाय
हे त्यालाच कळत नाही, कारण पैसा हा माणसाच्या डोक्यात घुसला आहे. मित्रांनो, आजची कहाणी आपली या ठिकाणी संपते. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो की जर तुमच्या कोणाचा मित्राचा, तुमच्या नातेवाईकांचा वाढदिवस असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.